NMS मॅथ आणि मॅथ आणि सेंट दोन्ही पेपर झाले. आता यामध्ये आपण पहिल्या 2 लेक्चर मध्ये गणित विषयासंदर्भात जे 20 प्रश्न आले होते है ना, ते समजून घेणार आहोत. तर पहिल्या लेक्चर मध्ये आपण 10 प्रश्न घेऊ. पहिला प्रश्न होता आपण की x - 20 आणि x + 30 हे कोण आहेत? कोटी कोण आहेत? तर x ची किंमत किती? कोटी कोणाच्या मापांची बेरीज 90, बरोबर, कॉम्प्लिमेंटरी अँगल. आणि सप्लिमेंटरी जर असतील पूरक कोण तर 180 असतात. दोघांची बेरीज म्हणल्यावर तुम्ही थेट ऍडिशन करू शकता. x - 20 + x + 30 = 90. x + x किती? 2x. 30 मधून 20 मायनस करा, 10 = 90. 2x +10. अपोजिट साइडला काय होती? -10. So 2x = 80 and x = 80 divided by 2. That is answer is 40 degree. सेकंड जर पाहिला आपण तर तुम्हाला दिली होती पदावली. त्या पदावलीचा नियम तुम्हाला माहित आहे. अगोदर भागाकार आणि गुणाकार करून घ्यायचे. सो 12 सकम 72. 2 दुनी 4 - 2. 12 आणि 4 16 मधून जर 2 वजा केले आपण तर आन्सर किती येणं अपेक्षित होतं? 14. तिसरा जो प्रॉब्लेम आहे त्यामध्ये लांबी 3 मीटर, बरोबर. त्यानंतर रुंदी ही दिली आहे 2 मीटर, उंची ही दिली आहे 2 मीटर. तर असलेल्या गोदामामध्ये 20 सेमी बाजू असलेली किती घनाकृती खोकी बसतील? आता एक लक्षात घ्या, जी खोकी आहे ती घन आहे आणि घन संदर्भात जी तुम्हाला साइड दिलेली आहे L ती आहे 20 सेंटीमीटर. आता एक मेजरमेंट हे मीटर मध्ये आहे आणि दुसरं मेजरमेंट कशामध्ये आहे? सेंटीमीटर मध्ये आहे. अशा वेळेस आपल्याला काय करावं लागेल? मीटर मधल्या ज्या राशी आहेत किंवा आपण अगोदर घनफळ काढून घेऊ आणि त्यानंतर सुद्धा आपण काय करू शकतो? त्याचं सेंटीमीटर मीटर क्यूबचं रूपांतर सेंटीमीटर क्यूब मध्ये करू शकतो. तर तुम्हाला माहित आहे की आपण काय करू, जी इष्टिका चिटी आहे तर इष्टिका चिटीचं जे घनफळ आहे त्याला काय कन्सिडर करू? V1. आणि जे घनाचं घनफळ आहे त्याला काय कन्सिडर करू आपण? V2, बरोबर. आता यामध्ये थेट तुम्हाला माहित आहे की नंबर जर काढायचे असतील, थेट आन्सर जर करायचं असेल तर काय करा माहितीये का? सर्वात सोपं, जी घनाची बाजू आहे ना त्याला काय करा तुम्ही? 20 सेंटीमीटर मध्ये किती सांगा? किती होईल मीटर मध्ये? 0.2 मीटर. म्हटल्यास एकच कन्व्हर्जन आपण करू. आता मला सांगा ही मेजरमेंट पहा, L, B, H आणि गोदामामध्ये खोकी बसवायची म्हणजे गोदाम किती आहे? एकच आहे. मग खोक्यांची संख्या काढायची असेल तर अशा वेळेस काय करावं लागेल? आपल्याला जास्त घनफळला कमी घनफळ काय करावं लागेल? डिवाइड करावं लागेल, बरोबर. म्हणजे याचा अर्थ गोदाम जे आहे गोदामाचं घनफळला आपल्याला खोक्याच्या घनफळानं काय करावं लागेल? भागावं लागेल. मग आता जे गोदाम आहे ही काय आहे? इष्टिका चिटी आहे. इष्टिका चिटीचं घनफळ काय आहे सांगा? L, B, H आणि व्हॉल्यूम 2 जो आहे तो घनाचा आहे. घनाचे घनफळ म्हणजे काय? बाजूचा घन. पण या दोन्ही L मध्ये फरक आहे ना. वाटल्यास तुम्ही तर L1, B1, H2 लिहा आणि इथं L2 लिहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी की हे दोन्ही वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत. इष्टिका चिटीसाठी वेगळं आणि घनासाठी वेगळं आपण कन्सिडर करू. सांगा किमती काय काय आहेत? 3 × 2 आणि इथं घनाचं घनफळ म्हणजे 0.2 चा काय घ्यायचा आहे तुम्हाला? घन घ्यायचा आहे. मग आता काय होईल सांगा? 3 × 2 = 6, 6 × 2 = 12 आणि 0.2. आता पहा 2 चा घन किती आहे? 8. 2 चा घन किती आहे? 8. दशांश नंतर एक स्थळ असेल तर त्याचं घन केल्यावर आपण किती स्थळ घेतो? 3 स्थळ. दॅट्स व्हाय इथं किती होईल? 1000 जे आहे लक्षात घ्या 10⁻⁴ काय येतं? वाटल्यास मी थोडंसं एक काम करून दाखवतो तुम्हाला.
एक स्टेप वाढवू आपण. पहा 0.2 चा घन येईल 0.008, कारण दशांश नंतर आपल्याला किती स्तर लागतात? 3 स्तर लागते. नियम काय आपला की दशांश नंतर 3 स्तर आहे त्यांना कॅन्सल करायचे असेल तर वरी आपल्याला 3 शून्य वाढवावे लागतात. येते लक्षात? मग इथे किती होईल? 12,000 होतील 3 शून्य वाढवल्यावर, आणि छेद किती आला? 8. तुम्हाला माहिती 15 8 120, 2 शून्य जशाचे तसे, आणि दॅट्स ऑल. आन्सर काय असेल या ठिकाणी? त्या गोदामामध्ये किती खोके बसतील? 1500, 1500. चौथ्या गणितामध्ये पाहिलं तर कोणत्या स्तंभालेखामध्ये सर्व स्तंभांची उंची ही 100 एकक असते? ते कोणते स्तंभालेख आहे? शतमान स्तंभालेख. लघुकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू त्रिकोणाच्या कोणत्या भागात असतो? आता मी तुम्हाला त्याची ट्रिक दिली होती की लघुकोन आणि समभुज त्रिकोण यांचं कुठे असतं? त्रिकोणाच्या अंतर्भागात. कारण समभुज त्रिकोण सुद्धा कोणत्या प्रकारामध्ये येतो? लघुकोन त्रिकोणामध्येच, कारण त्याचे सर्व कोण हे 60 अंशाचे असतात. विशाल कोन मध्ये कुठे येतं? त्रिकोणाच्या बाह्य भागात. आणि काटकोन त्रिकोणामध्ये कुठे येतो? कर्णावर. आणि दॅट्स वाय लघुकोन त्रिकोणाच्या संदर्भात जे लंब संपात बिंदू आहे ते कुठे येईल? अंतर्भागात. येते लक्षात? पुढे समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ दिलं तुम्हाला ए किती आहे? 180 चौरस सेंटीमीटर. कर्णाची लांबी, पहिल्या कर्णाची लांबी दिलेली आहे 24, तर दुसऱ्या कर्णाची लांबी किती? समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ सूत्र काय होतं आपल्याकडे? 1/2 गुणिले कर्णाचा गुणाकार. मग काढायचं काय तुम्हाला? D2. मग D2 जर काढायचा असेल 2a सोबत कुठे जातील? गुणाकारात, आणि D1 कुठे जाईल? भागाकारात. बस आता किमती टाकायच्या. एरिया किती आहे? 180 आणि डिवायडेड बाय 24. 12 दुनी 24 आणि 12 15 180. दॅट्स वाय दुसऱ्या कर्णाची जी लांबी आहे किती सेंटीमीटर येईल? 15 सेंटीमीटर. सातव्या गणितामध्ये छापील किंमत 1700 आणि विक्री किंमत 1540 आहे, तर सूट काढायची आहे. आता इथं सूटचं सूत्र माहिती आहे तुम्हाला काय असतं? छापील किमतीतून जर आपण विक्री किंमत वजा केली तर काय निघते? सूट निघते. त्यामध्ये 1700 म्हणून जर 1540 वजा केले आपण तर किती रुपये राहतील? 160. हे असेल आन्सर. आठवं जे गणित आहे यामध्ये m² मायनस n². सांगा a² मायनस b² असला काय बघतो आपण? a प्लस b, a मायनस b. त्या हिशोबानं a प्लस b m प्लस n पहिल्या कंसात आणि दुसऱ्या कंसात m मायनस n. आता m प्लस n कंसाचा वर्ग, इथे तुम्हाला विस्तार करत बसायचा आहे का? नाही. हा इथं लक्षात घे ना, इथं m प्लस n आहे, याचा अर्थ m प्लस n च्या वर्गाला आपण किती वेळेस लिहू शकतो? गुणाकारात 2 वेळेस लिहू शकतो. म्हणजे m प्लस n कट होतात आणि शिल्लक काय राहतात? m मायनस n, m प्लस n. दॅट इज द आन्सर. नववं गणित जर पाहिलं आपण तर पहा एडी चे माप काढायचं. आयत दिलेलं आहे. आता पहा हा काय आहे? उंची. हे काय आहे? बेस. येते लक्षात? आता मला सांगा, हे आयत असल्यामुळे समोरासमोरील बाजू कशा असतील? सारख्या मापाचे असतील. म्हणजे एडी काढायचं असेल, पहा एडी काढणं काय आणि बीसी काढणं काय? कारण एडीचं माप हे कशाचे इक्वल आहे? बीसीच्या इक्वल आहे, कारण तो आयत आहे. मग आयत असल्यानंतर मला सांगा पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो? कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. सांगा कर्ण कोण आहे? AC. त्याची किंमत किती आहे? 5 वर्गमूळात 3. पाया आहे BC. आता BC काय आणि AD काय? त्याच्यामुळे काही अडचण नाही, तुम्ही इथं AD² लिहू शकता. उंची किती आहे? 5 वर्गमूळात 2 चा स्क्वेअर.
आता स्क्वेअरचा नियम माहिती आहे तुम्हाला, 5चा वर्ग 25, स्क्वेअरला स्क्वेअर रूट करतो, 25 3 किती 75 बरोबर एडी स्क्वेअर बरोबर 5 5 25, 25 दोन्ही 50. कारण लक्षात घ्या वर्गमुळात 3चा स्क्वेअर काय येणार 3च येणार, वर्गमुळात 2चा स्क्वेअर काय येणार 2च येणार. ओके, आता यावरून एडी स्क्वेअरची किंमत काढली तर 75 वजा 50 बरोबर किती 25. आता हे सुद्धा ऑप्शन तिथं होतं, तर तुम्हाला काय काढायचं शिल्लक अजून स्क्वेअर रूट काढायचा आहे. एडी काढायचा असेल तर 25 चा स्क्वेअर रूट घ्या. आन्सर किती 5 सेंटीमीटर. ओके, ते देखील होतं 5. आणि 10व गणित मध्ये पहा ओडी किती दिलाय तुम्हाला. आता मला सांगा हा ओडी 10 आहे, तर इथं जर मी कर्ण काढला तर हा सुद्धा किती असणार 10च असणार. ओएम जे आहे ते आहे 6. पायथागोरसचं त्रिकोण काय 10 6 असेल तर ही बाजू किती येते 8. मग एबी जर काढायचा असेल तर एमबी च्या काय असणार ते दुप्पट असतं, कारण त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून जर आपण एखादा वर्तुळ केंद्रातून जर जेव्हा आपण लंब काढला तर तो लंब त्याला काय करतो दुभागतो बरोबर. आणि म्हणून ह्या दोन्ही बाजू सारख्या होतील आणि म्हणून 2 गुणिले 8 म्हणजे आन्सर किती येणं अपेक्षित होतं 16 येणं अपेक्षित होतं. ओके.